नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर येत्या शनिवारी आलेले आहे भागवत एकादशी। तर ही 11 जुलै रोजी आलेली आहे। या एकादशीला योगिनी एकादशी असं देखील म्हटलं जातं। विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी विशेष महत्त्व आहे। हा दिवस भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी आणि कुंडलीतील विवाहाचे योग बळकट करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते। हे व्रत केल्याने पूर्वजन्माचे दोष आणि पापे नष्ट होतात, ज्यामुळे विवाहातील अडथळे दूर होतात। विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने इच्छित आणि चांगला जीवनसाथी मिळतो। हे व्रत वैवाहिक सौख्यासाठी आवश्यक असलेले गुरु ग्रह मजबूत करते। मंडळी, आपण या दिवशी एकदम साधा आणि सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करणार आहोत। फक्त मुठभर तांदूळ आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहेत। त्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग हे 21 दिवसांमध्येच निर्माण होतात। मंडळी, 11 जुलै 2026 शनिवार, तसेच दशी, शनी प्रदोष, डबल योग, तांदूळ, तुळस, दही, लग्नातील विष्णू शनी दोष, ग्रहण योग, पितृदोष, नकार येणे सगळे नष्ट होईल। लग्नासाठी स्थळ येतात पण जमत नाही, कारण नसताना नकार येतो। पत्रिकेत शनी विष्णू युती, ग्रहण योग, पितृदोष, केमटुम योग, शनीची 7.5, विष्णू रुष्ट, घरात पैसा टिकत नाही, शांती नाही। कारण काय? एकादशीला विष्णूला तांदूळ अर्पण केले नाही। तांदूळ, अन्न, लक्ष्मी, चंद्र, एकादशी, विष्णूंचा दिवस आणि 11 जुलै शनिवार, एकादशी, प्रदोष, शनी, विष्णू, महादेव तिन्ही एकत्र। या दिवशी तांदळाचा उपाय केला की तिन्ही दोष एका झटक्यात जातात। आज सांगते असा उपाय जो 11 दिवसात लग्नाची वाट मोकळी करतो आणि मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग निर्माण करतो। आपल्याला या उपायासाठी मुठभर अखंड तांदूळ घ्यायचे आहेत। तुटलेले वगैरे घ्यायचे नाही, तर अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत। तुळशीची पाने 11 घ्यायची आहेत। ती देखील तुम्ही एकादशी असल्यामुळे आपण तुळशी मातेला स्पर्श करत नाही, तर आदल्या दिवशी तुम्ही तुळशी मातेची 11 पाने तोडायची आहेत। 1 वाटी आपल्याला दही लागणार आहे, पिवळा कपडा लागणार आहे छोटासा, हळद चिमूटभर लागणार आहे आणि 1 रुपयाचं नाणं आणि पिवळी फुलं असतील, ती झेंडूची फुलं वगैरे असतील तर ती घ्यायची आहेत। बस एवढंच साहित्य आपल्याला या उपायासाठी लागणार आहे। तेच मंडळी, तांदूळ म्हणजे चंद्र, शुक्र, लग्नासाठी चंद्र, मन आणि शुक्र प्रेम बळकट लागते। अख्खे तांदूळ अख्खे आयुष्य, तुटलेला संसार जुळतो। तसेच हळद गुरु विष्णू, गुरु विवाहाचा कारक, तुळस विष्णूंची पत्नी, लक्ष्मीचे रूप, दही शुक्र शांती, तसेच पितृदोष नाश करणारी एकादशी आणि शनिवार, शनी विष्णू मित्र आहेत, शनीची पीडा विष्णू दूर करते। 11 जुलैला शनी प्रदोष पण आहे, म्हणजे विष्णू शनी महादेव तिन्ही प्रसन्न। 11 दिवसात निकाल लागतो। आता तुम्हाला प्रश्न पडेल की हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे, परंतु आजकाल आपण पाहत असतो की मुलांना इतका वेळ नसतो, त्यामुळे हा उपाय मुलाची आई करू शकते, बहीण करू शकते, मुलाची बहिणी पण करू शकते। तर घरातील कोणत्याही सदस्याने हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करायचा आहे। फक्त घरातल्या सदस्यांनीच करायचा आहे, बाहेरच्या लोकांनी करायचा नाही, कारण त्याचा लाभ होत नाही। तरी आपल्याला या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। जर आई हा उपाय आपल्या मुलांसाठी करत असेल तर तिने सकाळी लवकर उठायचं आहे, सूर्योदयापूर्वी उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि तुम्ही पिवळे कपडे किंवा पांढरे कपडे देखील घालू शकता। एकादशीचा उपवास तुम्हाला करायचा आहे, जर शक्य असेल तर करा किंवा फळाहार करा। फक्त आपल्याला या दिवशी कांदा लसूण खायचा नाही आणि आपल्याला भात खायचा नाही, बस एवढी दक्षता आपण घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपला देवघर आहे तर तिथे जायचं आहे। तिथे आपल्या देवघरामध्ये जे आपले देवी देवता आहेत, जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आहे, गणपती बाप्पा आहेत, तर प्रथम आपण एकादशी असल्यामुळे त्यांचा अभिषेक वगैरे करून घ्यायचा, विधिवत त्यांची पूजा करून घ्यायची आहे। त्यांना आवडीच्या ज्या वस्तू आहेत, पिवळी फुले आहेत, पिवळी मिठाई आहे, तर त्यांना अर्पण करायचे। त्याच्यानंतर आईने बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या किंवा मुलीच्या लग्नामध्ये जे काही विघ्न येतात, कुंडलीमध्ये काही दोष निर्माण झालेले आहेत, तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे। तसे तुम्हाला संकल्प देखील करायचा आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की संकल्प कशा प्रकारे करायचा आहे, कारण कोणताही उपाय करत असताना संकल्प करणे तितकेच महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जी तुळशीची 11 पानं आहेत
तर ते एका प्लेटमध्ये घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की थोडंसं केशर आहे किंवा चंदन आहे तर ते थोडंसं ओलं करायचं आहे. आणि तुळशीची जी पानं आहेत ती स्वच्छ पुसून घेतलेली आहेत. तर तुळशीच्या पानांना चंदनाचा आणि केशरचा टिळा तुम्हाला लावायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर जे आपण तांदूळ घेतलेले आहेत, म्हणजे मुठभर तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद मिक्स करायची आहे. आणि ते तांदूळ तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आहेत, कारण तांदूळ म्हणजे चंद्र आणि शुक्र, लक्ष्मी. लग्नासाठी चंद्र शुक्र बळकट लागतो. तांदळावर हळद टाकायची आहे आणि हळद म्हणजे विष्णू, गुरु. आणि 11 तुळशीचे पाने तांदळात आपल्याला ठेवायचे आहेत, कारण तुळस म्हणजे विष्णुप्रिया आहे, म्हणून आपल्याला तुळशीची पानं ठेवायची आहेत. तसेच आपल्याला दही आहे तर एखादी तुम्ही बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये दही ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे तांदूळ आहेत, जे मुठभर तांदूळ आहेत ज्याच्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे, तसेच आपण तुळशीची पानं ठेवलेली आहेत, तर ते तांदूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि मग तुम्हाला 3 वेळा असं बोलायचं आहे, हे श्री हरी विष्णू, हे लक्ष्मीपती, माझ्या लग्नातील शनिदोष, ग्रहणयोग, पितृदोष, केमदुम योग, सर्व अडथळे नष्ट कर, माझ्या विवाहाचे मार्ग मोकळा कर, असे मुलाने बोलायचे आहे. जर मुलगा स्वतः हा उपाय करत असेल तर, किंवा आई जर हा उपाय मुलांसाठी करत असेल तर तिने देखील असं बोलायचं, हे श्री हरी विष्णू, हे लक्ष्मीपती, माझ्या मुलांच्या लग्नातील शनिदोष, ग्रहण योग, पितृदोष, केमदुम योग, सर्व अडथळे नष्ट कर, माझ्या मुलांच्या विवाहाचे मार्गे मोकळे कर. त्याच्यानंतर तुम्हाला 11व्या हा मंत्र बोलायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र तुम्हाला 11व्या बोलायचा आहे, कारण हा विष्णू महामंत्र आहे. आणि 11व्या तुम्हाला ओम शनेश्वराय नम, ओम शनेश्वराय नम हा शनी शांतीसाठी मंत्र आहे. हा तुम्हाला 11व्या बोलायचा आहे. हा मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मंत्र देणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पिवळा कापड घ्यायचा आहे आणि त्या पिवळ्या कापडामध्ये मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत, तुळशीची पानं ठेवायची आहेत, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्या पिवळ्या कापडाची आपल्याला पुरचुंडी करून ठेवायची आहे. आणि मग ही पुरचुंडी आहे तर ती तुम्हाला विष्णू मंदिरामध्ये ठेवायची आहे. जर तुमच्या जवळपास कुठे विष्णू मंदिर नसेल तरच मग तुम्ही तुळशी वृंदानामध्ये ही पुरचुंडी ठेवायची आहे. जर तुम्ही ही पुरचुंडी तुळशी मातेसमोर ठेवणार आहात तर तेव्हा तुम्हाला तिथे एक दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये एक जोडवा ठेवायची आहे. आणि मग तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याच्या खाली तुम्हाला आसन द्यायचं आहे, थोड्याशा अक्षता दिव्याखाली एखाद्या प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत. आणि मग तुम्हाला तुळशी मातेसमोर तुम्हाला 11व्या ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. आणि तुळशी मातेसमोर तुम्हाला 11व्या प्रदक्षिणा मारायच्या आहेत. मग आईने बोलायचं आहे की हे तुळशी माता, माझ्या मुलांच्या लग्नात जो काही विघ्न येत आहेत, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, कुंडलीमध्ये काही दोष आहेत, तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे, असं तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. आणि मग त्याच्यानंतर जे आपण दही घेतलेलं आहे तर ते दही तुम्हाला जिथे कुठे गाय दिसेल तर त्या गाईला तुम्हाला हे दही आहे तर ते खाऊ घालायचं आहे. आणि गायीभोवती देखील तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. जर गाय गरीब असेल तर गायीभोवती प्रदक्षिणा मारायच्या आहेत. तसेच तुम्ही गाईला हळद कुंकू लावायचं आहे. जर तुमच्याकडे हिरवा चारा असेल तर तो देखील तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे. एखादी भाकरी असेल तर ती भाकरी देखील गाईला खाऊ घालायची आहे. आणि गाईच्या पाठीवर जो उंबरटा असतो त्याला देखील हात लावायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा आहे की बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीत जो काही कुंडलीमध्ये काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता असतात आणि आपली जी इच्छा मनोकामना हे आपण गाईला बोलल्यानंतर ती 33 कोटी देवी देवतापर्यंत पोहोचत असते. तसेच बघा, मुलांनी आणि मुलींनी दर गुरुवारी पिवळे कपडे हे तुम्ही आवर्जून घालायचे. हळदीचा टिळा तुमच्या कपाळाला लावायचे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोला हळद कुंकू आणि पिवळी फुले हे अर्पण करायचे आहेत. तसेच तुम्ही विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे. म्हणजे प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुम्ही किंवा गुरुवारी विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जमेल तेवढा जप तुम्हाला करायचा आहे. बघा, तुम्हाला रोजच्या रोज म्हणजे तुम्हाला 21 दिवस तुळशी मातेसमोर एक
तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. दिव्याखाली तुम्हाला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे. तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. असं तुम्हाला नित्यनेमाने करायचं आहे. मुलांच्या लग्नासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. बघा, 21 दिवस झाल्यानंतर तुम्ही जी पोरचुंडी तुळशी मातेसमोर ठेवलेली आहे तर ती तुम्हाला काढायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे. जर तुमच्या जवळपास कुठे वाहतं पाणी नसेल तर मग तुम्ही पिंपळाच्या झाडामध्ये ही दाबून टाकायची आहे. तर बघा, 21 दिवसामध्येच मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग निर्माण होतील आणि 1 महिन्यामध्येच मुलांचं लग्न ठरेल. गरजू व्यक्तीला पिवळे अन्न, उदाहरणार्थ पिवळी केळी, हळद, चणा डाळ ही दान करायची आहे तुमच्या यथाशक्तीनुसार. यामुळे देखील मुलांच्या कुंडलीत गुरुग्रह हा मजबूत होतो. तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ असेल किंवा दत्त महाराजांचा मठ असेल तर तिथे तुम्ही 1 डझन केळी देखील अर्पण करायची आहे. मंडळी, असेच नवनवीन व्हिडिओ लग्नाचे पाहण्यासाठी मराठी मेघना ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशनही तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा.